नमस्कार मंडळी, सर्वांचं शासन निर्णय GR या चॅनलवरती सहर्ष स्वागत. मित्र हो, केंद्र शासनाने PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी आता रेशन कार्ड बंधनकारक केलेलं आहे. त्यासाठी PM किसानच्या वेबसाईटला अपडेटसुद्धा करण्यात आलेलं आहे. आता शेतकऱ्यांना यापुढे अर्ज करताना आधार कार्ड, बँक पासबुकबरोबरच रेशन कार्डसुद्धा बंधनकारक केलं आहे. यामुळे साहजिकच फसवेगिरीला आळा बसण्यास मदत होणार आहे. केंद्र शासनाकडून वर्षाला 2,000 प्रमाणे 3 हप्त्यात 6,000 रुपये थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे. शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी आर्थिक मदत व्हावी म्हणून PM किसान ही योजना सुरू करण्यात आली. PM किसान योजनेत अनेक लाभार्थी हे पात्र नसतानाही लाभ घेत आहेत. त्यामुळे शासनाने याला आळा बसण्यासाठी नवीन नियम केलेले आहेत. कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव रेशन कार्डात समाविष्ट नसेल तर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे शिधापत्रिकेत शेतकऱ्यांना आता समाविष्ट करून घ्यावी लागणार आहेत. नाव जोडण्यासाठी मूळ कार्डासोबत शिधापत्रिकेची फोटोकॉपी, कुटुंबात कोणी जन्माला आला असेल तर त्याचे नाव जोडण्यासाठी त्याचा जन्माचा दाखला, मुलाच्या पालकांचे आधार कार्ड, कुटुंबात नवविवाहित महिला असल्यास तिचे नाव जोडण्यासाठी आधार कार्ड, विवाह प्रमाणपत्र जोडून रेशन कार्डमध्ये नाव नोंदणी करून घ्यावी लागणार आहे. तरच PM किसान योजनेचा लाभ हा शेतकऱ्यांना घेता येईल. मित्र, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट्स आपल्याला सहज मिळतील. धन्यवाद.